सर्वांना एसी चर्च नंदुरबारच्या वतीने सलाम. सायंकाळच्या रविवारी आपण बायबल स्टडी घेत आहोत. 5 ते 6 हा आपला वेळ असणार आहे. आज आपण चौथा सिद्धांत शिकत आहोत आणि या चौथ्या सिद्धांताला देवपुत्र प्रभू येशू ख्रिस्त हे नाव आहे. हा सिद्धांत आपल्या मंडळीचे सन्माननीय वडील पाळक रेव्हरंड LP वळवी पाळक साहेब हे शिकवणार आहेत. आणि जे विद्यार्थी या ठिकाणी जमलेले आहेत हे विद्यार्थी अभ्यास करून अध्ययन करून त्यावरती मननचिंतन करून येत्या दिवसात मौंदी गुरुवारी प्रार्थनापूर्वक बाप्तिस्मा विधी घेणार आहेत. तत्पूर्वी याचं तर्कशुद्ध शिक्षण आणि बारीक सगळ्या गोष्टी समजून सांगत असताना प्रभुदेवा रेव्हरंड LP वळवी पाळक साहेबांना आपली कृपा अनुग्रहपूर्व प्रार्थना करू. हे सेनाधीश परमेश्वर पित्या, आजच्या या सुदीन सायंकाळसाठी आम्ही आभार मानतो. अभ्यास वर्गाला तुझ्या पवित्र नावाने आम्ही सुरुवात करतो. आजचं अध्ययन आजचा अभ्यास परमेश्वरा तू आशीर्वादित कर व याद्वारे तुझं गौरव होऊ दे. शिकवत असताना पाळक साहेबांना लागणारी कृपा स्वर्गीय भंडारातून पुरव. सोबतच दे बापा, आम्ही जे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत अनुग्रह आणि संदेश यांच्यासाठी आभार मानतो. प्रार्थना करतो प्रभू, या लेकरांचं अध्ययन आशीर्वादित तू कर. प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. इथं उपस्थित असलेले पाळक वर्ग, मंडळीचे वडील यासोबतच ऑनलाईन बघणाऱ्या सर्वांचं ख्रिस्त येशूच्या नावात स्वागत करतो आणि पुढील वेळ अभ्यासासाठी मी रेव्हरंड LP वळवी पाळक साहेब आपल्या हाती देतो. आजचं बाप्तिस्म्याचा जो चौथा पाठ आहे आणि जे लेकरे बाप्तिस्म्याचं शिक्षण घेऊन ते बाप्तिस्मा घेणार आहे त्यांच्यासाठी आज जो शिक्षण देण्याचा विषय आहे प्रभू येशू ख्रिस्त याविषयी आम्ही पाहणार आहोत. जेव्हा आम्ही या विषयाकडे वळतो तेव्हा आम्हाला समजतं की येशू ख्रिस्ताला जी नावे देण्यात आली, येशूचं जीवन, येशूचं व्यक्तिमत्व, स्वभाव आणि त्याचं कार्य प्रगट करण्यासाठी जवळपास 80पेक्षा अधिक नावे त्याला देण्यात आलेली आहे. आणि या सर्व गोष्टी आम्ही देवाच्या वचनाच्या आधारे पाहणार आहोत. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्त प्रभू सर्व दृश्य व अदृश्य विश्वाचा मालक. जे दृश्य आणि अदृश्य आहे त्या सर्वांचा प्रभू येशू ख्रिस्त हा धनी आहे, मालक आहे. येशू हे नाव त्याला मिळालं आणि ज्यावेळेस आम्ही हे पाहतो तेव्हा देवाच्या या वचनामध्ये आम्ही पाहतो त्याला येशू हे त्याला म्हणतील आणि या येशू हे नाव म्हणतील त्याला जेहोवा, म्हणजे यहोवा आमचं तारण आहे. आणि इब्री शब्द जेशुवा किंवा येशुवा आणि ग्रीकमध्ये प्रचलित असलेलं नाव येशू हे म्हणण्यात येत असे. जेव्हा आम्ही या सर्व गोष्टीकडे पाहतो, प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आम्ही विचार करतो, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्याला ग्रीक शब्द जो आहे ख्रिस्तोस या शब्दामधून आणि एक हिब्रू समांतर नाव अभिषिक्त, मसिया, आणि याविषयी आम्ही पाहतो की हे अतिशय सेवेच्या आरंभी ज्या गोष्टीविषयी आम्ही विचार करतो त्या नावाचं जन्माच्या वेळेस देवदूतांनी त्याची स्तुती केली त्या नावाने. आणि आम्ही पाहतो की पवित्र शास्त्रामध्ये ख्रिस्त म्हणजे मालक हे कार्यालयीन पदवीसाठी एक प्रकारे आलेलं एक नाव आहे, प्रभू येशू ख्रिस्त. आणि म्हणून हा जो ख्रिस्त आहे हा मसिया, ज्याला देवाने एक विशिष्ट कार्यासाठी देवाने जगामध्ये पाठवलं. ख्रिस्त म्हणजे ज्या विश्वाधीनला देवाने जगाचा उद्धारक म्हणून पाठवलं व ज्याला तारणकर्ता अभिषिक्त बनवले, तो नासोरी येशू प्रभू ख्रिस्त. आणि याविषयी जेव्हा आम्ही हे शिकतो देवाच्या वचनामध्ये, तेव्हा हे सत्य आम्हाला समजायला पाहिजे की तो येशू कोण आहे.
हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तो येशू कोण आहे? ज्या येशूवर आम्ही विश्वास ठेवत आहोत तो येशू कोण आहे? नासरेतकर प्रभू येशू ख्रिस्त हा सर्व दृश्य म्हणजे दिसणारं आणि अदृश्य विश्वासाधनी आहे. आम्ही पाहिलं तो मालक आहे आणि यालाच देवाने जगाचा तारणकर्ता, उद्धारकर्ता, मुक्तिदाता म्हणून देवाने पाठवले. तो येशू हा म्हणजे येशू ख्रिस्त आणि त्यालाच देवाने सर्व जगाकरता तारणकर्ता आणि अभिषिक्त बनवले. हे आम्ही प्रेषितांचं कृत्य 5वा अध्याय आणि 30 आणि 31 मध्ये आम्ही पाहतो. सगळ्यात येशू ख्रिस्ताविषयी शिक्षण घेत असताना आम्हाला हे सत्य समजलं पाहिजे. आम्ही प्रेषितांचं कृत्य याचा 5वा अध्याय आणि 30 आणि 31 ही वचने आपण वाचूया. या ठिकाणी देवाचं वचन काय सांगत आहे? प्रेषित याचा 5वा अध्याय प्रेषित याचा 5वा अध्याय आणि 30 आणि 31. ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर टांगून मारले त्याला आपल्या पूर्वजांच्या देवाने उठविले. त्याने इस्रायलाला पश्चाताप व पापांची क्षमा ही देणगी देण्याकरता देवाने त्याला आपल्या उजव्या हाताशी अधिपती व तारणारा असे उच्च पद दिलं. किती महत्त्वाची गोष्ट आम्हाला समजते या वचनामध्ये की या ठिकाणी ज्यावेळेस हे संभाषण आहे न्यायसभेपुढे जेव्हा पेत्र बोलत आहे तेव्हा तो या ठिकाणी सांगतो की ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर टांगून मारले त्या येशूला देवाने उठविले आणि इस्रायलाला पश्चाताप व पापांची क्षमा ही देणगी देण्याकरता देवाने त्याला आपल्या उजव्या हाताशी अधिपती व तारणारा असे उच्च पद दिलेले आहे. आम्हाला या ठिकाणी येशू ख्रिस्ताविषयी आम्ही शिक्षण घेत असताना येशू कोण आहे हे आम्ही समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की देवाने त्याला अभिषिक्त बनवलं. कशासाठी? तर जगाचा उद्धारकर्ता आणि उद्धारकर्ता म्हणून देवाने त्याला अभिषिक्त बनवलेलं असं देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो. आता तो येशू कोण आहे? प्रमुख उद्देश हेतू या वचनामध्ये या ठिकाणी प्रगट करण्यात आलेला आहे. तो तारण करणारा आहे, आम्हाला सोडवणारा आहे, आम्हाला मुक्त करणारा आहे. कशापासून? पापापासून. ज्या पापाच्या बंधनामध्ये मानव प्राणी आहे आणि एका मनुष्याच्या द्वारे जगामध्ये जे पाप आलं त्या पापापासून सोडवण्यासाठी देवाने येशू ख्रिस्ताला या उद्धार कार्यासाठी एक अभिषिक्त कार्य म्हणून त्याला अभिषिक्त केलेलं आहे. आणि म्हणून तो प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारण करणारा आहे आणि तो आमचं तारण करतो. आणि म्हणून येशू कोण आहे हे जर आम्हाला समजून घ्यायचं असेल तर येशू हा सर्वप्रथम येशू दृश्य अदृश्य विश्वाचा मालक आणि धनी आहे. आणि त्याच येशूला देवाने जगाचा उद्धारक म्हणून पाठवले आणि त्याला या उद्धार कार्यासाठी देवाने अभिषिक्त केलं. तोच नासरेतकर येशू आहे. समजलं तुम्ही आता आल्या? परंतु येशू कोण आहे ते आम्हाला समजलं पाहिजे. तर अशा प्रकारे आम्ही पाहतो की तो प्रभू येशू ख्रिस्त जगामध्ये आला आणि जगामध्ये येण्याचा त्याचा उद्देश काय हे आम्ही जेव्हा पाहतो तेव्हा देवाचं वचन योहान 1:18 यामध्ये आम्ही पाहतो. तेव्हा योहान 1:18 काय सांगत आहे? योहानाचं शुभवर्तमान 1 अध्याय आणि 18 वचन आम्ही वाचूया. देवाला कोणी कधी पाहिले नाही, जो एकुलता एक जन्मलेला देवपित्याच्या उराशी असतो त्याने त्याला प्रगट केले. किती महत्त्वाचा उद्देश! स्वर्गीय सर्वशक्तिमान परमेश्वर बापाला प्रगट करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. कसा आला? शरीर धारण करून. जो प्रारंभी शब्द होता
शब्द देवाचा होता आणि शब्द देव होता, तो प्रभू येशू ख्रिस्त आपल्या स्वर्गीय पित्याला प्रगट करण्याच्या द्वारे तो प्रगट करण्यासाठी जगामध्ये आला. आणि असं आम्ही पाहतो त्याने कशा प्रकारे येशू ख्रिस्ताने आपल्या पित्याला प्रगट केलं. आणि ज्यावेळेस त्याचं जीवन सेवाकार्य आम्ही पाहतो, त्याचे वचने आम्ही पाहतो शास्त्रामध्ये, त्यावेळेस आम्हाला समजतं त्याचे शब्द आणि त्याची कृत्ये याच्याद्वारे त्याने आपल्या पित्याला प्रगट केलं. आणि त्याच्या सेवाकार्यामध्ये आम्ही ज्यावेळेस वाचतो ते काय म्हणतो, जे माझा पिता करताना पाहतो तेच मी करतो, जे पिता मला प्रगट करतो तेच मी बोलतो. आणि त्याच्या जीवन सेवाकार्यामध्ये त्याची जी कृत्य आहे, त्याचे जे शिक्षण आहे, त्याचे जे शिक्षणामधून आलेले जे शब्द आहे, त्या सर्व कृत्यामधून त्याने आपल्या पित्याला त्याने प्रगट केलेला आहे. आणि हा पहिला उद्देश येशू ख्रिस्ताला जगामध्ये पाठवण्याचा प्रमुख उद्देश, ज्या पित्याला कोणी कधी पाहिलं नाही, ज्या स्वर्गीय परमेश्वराला, जो स्वर्गीय पिता त्याला कोणी कधी पाहिलं नाही, त्याला प्रगट करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये तो आला, देह धारण करून आला, रक्त मांसाचं शरीर घेऊन आला. आणि त्याने आपलं जीवन आणि आपलं व्यक्तिमत्व आणि सेवा कार्याच्या द्वारे त्याने आपल्या स्वर्गीय पित्याला प्रगट केलं. म्हणून येशूच्या नावाशी जवळजवळ 80पेक्षा अधिक असे नाव जोडलेले आहे. त्याचं जीवन सेवा कार्यामधून त्याला प्रगट करण्यात आलेलं आहे. आणि जेव्हा आपण जुना नवा करार यामधून सर्व वचने आपण पाहतो, तेव्हा त्याने आपल्या स्वर्गीय पित्याला त्याने प्रगट केलेलं आहे. ही गोष्ट आम्हाला समजायला पाहिजे. येशू जगामध्ये का आला, त्याचा मुख्य उद्देश का होता, आपल्या बापाला स्वर्गीय पित्याला प्रगट करण्यासाठी. आणि दुसरा उद्देश ज्यावेळेस आम्ही पाहतो की मनुष्य आणि देव यामध्ये पूल बांधणे. आपण वचन वाचूया. वचनामध्ये 1 तिमोथी याचा 2रा अध्याय आपण काढूया आणि 2ऱ्या अध्यायामधून 5वं वचन आपण वाचूया. 1 तिमोथी याचा 2रा अध्याय आणि वचन 2, त्यामध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला काय शिकवत आहे. येशू ख्रिस्ताच्या जगामध्ये येण्याचा दुसरा महत्त्वाचा उद्देश देवाच्या वचनामधून आम्ही पाहतो. तिमोथी 1 तिमोथी 2:5 आपण वाचूया. अतिशय महत्त्वाची वचने आहे. आणि कारण एकच देव आणि देव व मनुष्य यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. आता ही गरज का पडली? येशू ख्रिस्त देव आणि मनुष्यामध्ये एक पूल बांधतो. पूल केव्हा बांधतो आपण? नदीवर. जेव्हा एक अंतर आहे, आपल्याला ती गोष्ट शक्य नाही, त्यावेळेस नदीमध्ये किंवा मोठमोठ्या डोंगरामध्ये, खाईमध्ये पूल बांधण्याचं काम असतं की एक अंतर आहे ते जोडण्यासाठी, मिटवण्यासाठी. आणि हे अंतर कसं निर्माण झालं? जेव्हा उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आम्ही जातो त्यावेळेस आम्हाला समजतं एका मनुष्याच्या द्वारे जगामध्ये काय आलं? पाप आलं. एका मनुष्याच्या द्वारे जगामध्ये पाप आलं आणि पापामुळे मनुष्य परमेश्वरापासून दूर गेला. इतका दूर गेला की मनुष्याच्या जीवनामध्ये, त्याच्या मनामधून, विवेकामधून एक परमेश्वराची जी एक ओळख होती, ज्ञान होतं, ते एक समाप्त होण्याच्या स्थितीमध्ये आलेलं होतं. आणि अशी दरी, अंतर निर्माण झालं. आणि त्यासाठी एक मध्यस्थ हवा होता, जो मनुष्य आणि देवामध्ये आम्हाला एकत्र आणण्यासाठी. आणि म्हणून मध्यस्थ पाहिजे असतो. आणि म्हणून तो मध्यस्थ येशू ख्रिस्त मध्यस्थ म्हणून त्याने ही महत्त्वाची सेवा केलेली आहे. मध्यस्थाचं कार्य पूर्ण करण्यासाठी आपलं प्राण अर्पण केला त्याने वधस्तंभावर. आपल्या स्वदेहाचं अर्पण केलं, प्राणार्पण केलं. तो मृत्यू पावला आणि मृत्यूवर विजय मिळवून तो आज स्वर्गीय पित्याच्या उजवीकडे एक मध्यस्थाची भूमिका आपल्यासाठी तो सेवा करीत आहे. जगातली सेवा आणि मरणानंतर विजय झाल्यानंतर स्वर्गातली सेवा आमच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताची एक मध्यस्थीची मौल्यवान सेवा तो करत आहे. मध्यस्थ आम्हाला परमेश्वराजवळ घेऊन जाण्यासाठी.
आम्हाला परमेश्वरासंगती समेट घडवून आणण्यासाठी, आमचं तारण करण्यासाठी येशू ख्रिस्त या जगामध्ये एक जगामधून तो स्वर्गीय पित्याकडे गेल्यानंतर त्याने ही एक सेवा केलेली आहे. देव आणि मनुष्य यामध्ये पूल बांधणे ही एक महत्त्वाची सेवा त्याने केलेली आहे. तिसरा महत्त्वाचा उद्देश ज्यावेळेस आम्ही पाहतो देवाच्या वचनामध्ये, त्यावेळेस आम्हाला समजतं मानवाला सार्वकालिक दंडापासून त्यांचा बचाव करणं, बचाव करणं. आणि ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुमचा आणि माझा बचाव व्हावा. इब्रिकरास पत्र 2 अध्याय आणि 14 ते 16 ही 2 वचने आपण वाचूया. परमेश्वराचं वचन आम्हाला कशा प्रकारे शिकवत आहे. 2 अध्याय आणि 14 ते 16 या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, ज्या अर्थी मुले एकाच रक्तमांसाची होती त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला. हेतू हा की मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान याला मरणाने शून्यवत करावे आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्यात बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे. काय म्हटलेलं आहे, मुक्त करावे. कारण खरे पाहिले असता तो देवदूतांच्या साहाय्याने नव्हे तर अब्रामाच्या संतानाच्या साहाय्यास येतो. पहा, या ठिकाणी सगळ्यात मोठी महत्त्वाची गोष्ट आहे, एक सर्वकालिक जो दंड, भयानक दंड परमेश्वराच्या मानवाच्या पापामुळे जो मनुष्यावर एक न्याय, जो दंड, त्यापासून सोडवण्यासाठी काय म्हटलेलं आहे, ज्या अर्थी मुले एकाच रक्तमांसाची होती त्या अर्थी तोही त्यांच्या सारखा रक्तमांसाचा झाला. रक्तमांसाचं शरीर धारण करून तो आला. ही एक महान सत्य आम्ही ठेवलं पाहिजे की तो रक्तमांसाचं शरीर घेऊन आला. आणि असं म्हटलेलं आहे, हेतू त्याचा मरणावर राज्य करणारा सैतान त्याला आपल्या मरणाने शून्यवत करावे. प्रभू येशू ख्रिस्त स्वदेहाने आमचे पापे त्याने वाहिली आणि त्याच्या शरीरामध्ये आमचा पापाचा न्याय झाला. आमचा बचाव होण्यासाठी काय म्हटलेलं आहे, त्याच्या शरीरामध्ये आमचा पापाचा न्याय झाला आणि पापाची योग्य राज्य करणारा सैतान त्याला आपल्या मरणाने शून्यवत करावे. आणि म्हणून संत पाऊल आपल्या वचनामध्ये काय म्हणतो, अरे मरणा तुझा विजय कुठे आहे, तुझी नांगी कुठे आहे. जी आदमाच्या पतनापासून मानवावर जो पापाचे योग्य राज्य करणारा सैतान, त्याला प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या मरणाच्या द्वारे त्याला जिंकलं, शून्यवत केलेलं आहे. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो आणि त्याचा स्वीकार करतो त्यावेळेस या सर्वकालिक दंडापासून आमचा बचाव होतो. सर्वकालिक दंड आहे, शिक्षा आहे, शासन आहे. कशा प्रकारे, तर आम्हाला पापांची क्षमा, पाप क्षमा ज्यावेळेस आम्ही पश्चातापाची योग्य पापांची क्षमा आम्ही मिळवतो त्यावेळेस आम्हाला तारणाचा अनुभव येतो आणि आम्ही त्या मरणातून जीवनामध्ये निघून जातो. दंडामध्ये राहत नाही. ख्रिस्त येशूमध्ये आहे, त्यांना दंडज्ञ नाही. येशू ख्रिस्ताचा जगामध्ये येण्याचा जो मुख्य हेतू आहे, उद्देश आहे, देवाला प्रगट करणं. दुसरा आहे मनुष्य आणि देव यामध्ये पूल बांधणं आणि मानवाला सार्वकालिक दंडापासून त्यांचा बचाव करणं. आणि अशा प्रकारे आम्ही देवाच्या वचनामध्ये तिसरा हेतू आम्ही पाहतो. चौथा हेतू आम्ही पाहू तेव्हा रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय या वचनाकडे आम्ही जाऊ तेव्हा आम्हाला येशू ख्रिस्ताचा चौथा जगामध्ये येण्याचा प्रमुख उद्देश आम्हाला पाहायला भेटत आहे. आणि रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आम्ही काढूया. शास्त्र असेल तर आपण ही वचने वाचू. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि 19 ते 23 ही वचने आम्ही वाचूया. आणि चौथा जो महत्त्वाचा उद्देश प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे जगामध्ये येण्याचा, तो आम्ही पाहणार आहोत. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, कारण सृष्टी देवाच्या पुत्राची प्रगट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठेने करीत आहे. कारण सृष्टी व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यात आली, ती आपखुशीने नव्हे तर ती स्वाधीन करणाऱ्यामुळे सृष्टी स्वतः नश्वरतेच्या दास्यातून
मुक्त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवयुक्त मुक्तता मिळावी या आशेने वाट पाहत आहे. कारण आपल्याला ठाऊक आहे की सबंध सृष्टी आजपर्यंत कणत आहे व वेदना भोगीत आहे. इतकेच केवळ नव्हे तर ज्या आपणाला आत्मा हे प्रथम फळ मिळाले तेही आपण स्वतः दत्तकपणाची म्हणजे आपल्या शरीराची मुक्ततेची वाट पाहत असता आपल्या ठाई आपण करतो. प्रभू येशू ख्रिस्ताचा चौथा आणि अतिशय महत्त्वाचा उद्देश आहे जी सृष्टी आहे. ज्यावेळेस मनुष्याने पाप केलं त्यावेळेस केवळ मानवावरच दंडात्मक गोष्ट आले नाही तर या सृष्टीवर देखील फार भयानक शाप सृष्टीमध्ये आली आणि या भूमीला मानवाच्या पापामुळे शाप मिळाला. आणि ही पृथ्वी ज्या आम्ही उत्पत्तीच्या पुस्तकामधून पाहतो आजपर्यंत देवाचा दास संत पौल आपल्या वचनामध्ये सांगतो की ही सृष्टी देखील मुक्ततेची वाट पाहत आहे. ही सृष्टी देखील सुटकेची वाट पाहत आहे. भयानक अशा स्थितीमधून तिला देखील आशा आहे आणि म्हणून दुःखमुक्ती आणि तिला स्वतंत्र केली जाणार. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त हा या जगामध्ये तो आला आणि या सृष्टीची सुटका आम्ही पाहतो की येशू ख्रिस्त ज्यावेळेस पुन्हा दुसऱ्यांदा येणार आहे तेव्हा सृष्टी देखील या सर्व गोष्टीपासून तिला देखील सोडवण्यात येणार आहे. पुढे आम्ही पाहतो त्याचे मुख्य कार्य काय आहे. प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे, प्रभू येशू ख्रिस्त जगामध्ये का आला, हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस त्याचे मुख्य कार्य काय आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन आणि कार्य याविषयी आम्ही विचार करीत असताना त्याने पहिली गोष्ट स्वतःचं जीवन आणि शिक्षण व सेवाकार्याद्वारे देवराज्याचे उद्घाटन करून त्यात शिरण्याचे आमंत्रण दिलं. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने आपला सेवेचा आरंभ केला त्यावेळेस तो म्हणतो पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आलेले आहे. आणि त्या राज्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने मनुष्याला त्या राज्यामध्ये येण्याचं आमंत्रण दिलेलं आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की या देवाच्या राज्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वतःचं जीवन आणि देवराज्याविषयीचे शिक्षण त्याने आपल्या सेवा कार्यामध्ये अनेकदा दिलेलं आहे. आणि देवाच्या राज्यामध्ये जर आम्हाला येण्याचं जर एक द्वार उघडं आहे, आम्हाला आमंत्रण आहे, तर आम्हाला काय म्हटलंय, त्याने म्हटले की स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे, पश्चाताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा. दोन गोष्टी महत्त्वाच्या या ठिकाणी आपल्यासमोर प्रभू येशू ख्रिस्त आपल्या वचनामध्ये ठेवतो. जर आम्हाला देवाच्या राज्यामध्ये आम्हाला प्रवेश करायचा आहे तर आम्ही पश्चाताप केला पाहिजे. कशाबद्दल? आमच्या सर्व प्रकारच्या पापाबद्दल आम्ही पश्चाताप करायला पाहिजे. आणि पश्चाताप करून आम्ही देवाने दिलेलं जे सत्य वचन आहे, सुवार्ता आहे, चांगली वार्ता आहे, त्यावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे आहे. हे देवाच्या राज्यामध्ये येण्यासाठी प्रथम पायरी आहे. देवाच्या राज्यामध्ये आम्हा प्रत्येकाला देवाने आमंत्रण दिलेलं आहे. पश्चाताप करून देवाच्या वचनावर विश्वास ठेवून आम्ही प्रवेश करू शकतो. त्याने कृतीद्वारे व शब्दाद्वारे जिवंत असणाऱ्यांना अनेकांना पापांची क्षमा जाहीर केली व सुटका केली. त्याच्या सेवाकार्यामध्ये येशू ख्रिस्ताने काय म्हटलं, पक्षघाती मनुष्याला काय म्हटलं, उठ आपली बाज उचलून चालला, तुझ्या पापांची क्षमा करण्यात आलेली आहे. त्याच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग आले आणि त्याने त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे की मनुष्याच्या पुत्राला या जगामध्ये पाप क्षमा करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. आणि त्याच्या कृतीद्वारे त्याच्या शब्दाद्वारे या जगामध्ये असताना अनेकांना त्याने पापांची क्षमा जाहीर घोषणा त्यांनी केली आणि त्यांना सोडवलं देखील आहे. त्यांची सुटका देखील केलेली आहे, त्यांना सुटका दिलेली आहे. आणि त्याच्या सेवाकार्याचा सगळ्यात महत्त्वाचा जो एक भाग आम्ही पुढे पाहतो तिसऱ्या भागामध्ये, त्यावेळेस आम्हाला समजतं की येशू ख्रिस्त काय म्हणतो. त्याने म्हटले की मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आला आहे. मनुष्याचा पुत्र, येशू ख्रिस्ताला मनुष्याचा पुत्र देखील म्हणण्यात आलेला आहे. नवीन करारामध्ये आम्ही ज्यावेळेस पाहतो शिक्षणामध्ये त्याला मनुष्याचा पुत्र देखील म्हटलेला आहे. आणि तो म्हणतो की मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आला आहे. आणि आपले दाखले जे दाखले दिले, 100 मेंढरांचा दाखला, उधळ्या पुत्राचा दाखला, या दाखल्यामधून
एक सत्य आमच्या समोर बाहेर येतं ते की प्रभू येशू ख्रिस्त खरोखर जे हरवलेले होते त्यांना शोधण्यासाठी आला. मनुष्य पापामुळे हरवलेला होता, अंधकारात हरवलेला होता, पापामध्ये हरवलेला होता. त्यांना तारावयास म्हणजे सोडावेला, शोधायला तो आला. हे त्याच्या जीवनामध्ये त्याच्या कृतीद्वारे त्याने हे प्रकट केलेलं आहे. पुढे आम्ही जेव्हा पाहतो त्याच्या स्वतःच्या बलिदानाने त्याच्यामध्ये मानवाकरता पाप शाप मुक्ती उपलब्ध करून देणे. इब्री करासपत्र आपण काढूया. इब्री करासपत्र याचा 5वा अध्याय आणि 9वे वचन. इब्री करासपत्र याचा 5वा अध्याय आणि 9वे वचन. त्यामध्ये काय म्हटलेलं आहे? आणि त्याच्यावरचे गौरवशाली करुबीम दया क्षणावर छाया करीत होते. याविषयी आता सविस्तर सांगत नाही. 5:9 5 आणि 9 हे वचन आपल्यासाठी काय सांगत आहे ते आपण पाहू. इब्री करासपत्र याचा 5वा अध्याय आणि 9वे वचन. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? आणि परिपूर्ण होऊन गेलेला आणि परिपूर्ण केला जाऊन तो आपल्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांचा युगानयुगीचा तारणाचा करता झाला. युगानयुगीचा तारण करता असा आमचा प्रभू येशू ख्रिस्त झाला. 1 योहान 5 आणि 20 यामध्ये आम्ही पाहू. 1 योहान 5 आणि 20 देवाचं वचन काय सांगत आहे ते आम्ही वाचूया. 1 योहानाचं पत्र याचा 5वा अध्याय आणि 20वे वचन. आपल्याला ठाऊक आहे की देवाचा पुत्र आला आहे आणि जो सत्य आहे त्याला ओळखण्याची बुद्धी त्याने आपल्याला दिली आहे. तो सत्य आहे. त्याच्या ठाई म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या ठाई आपण आहोत. हाच खरा देव आणि सार्वकालिक जीवन आहे. पहा किती महत्त्वाचं वचन या ठिकाणी आम्ही पाहतो की मानवाकरता पाप शाप मुक्ती उपलब्ध करून देणे ही एक त्याच्या स्वबलिदानामधून शास्त्र म्हणतं. तो ज्याला पाप ठाऊक नव्हता तो तुमच्या आणि माझ्यासाठी पापमय झाला. येशू ख्रिस्ताविषयी आम्ही पाहतो त्याला पाप ठाऊक नव्हतं पण तुमच्या आणि माझ्यासाठी पापमय झाला. आणि म्हणून आपण पाहतो त्याच्या स्वप्राण अर्पण्यामधून मानवाकरता तो स्वतः त्याने तो पापमय झाला. मानवाचे शाप त्याने स्वतःवर घेतले आणि मुक्तीसाठी त्याने या सर्व गोष्टी केलेल्या आम्हाला पाहायला भेटत आहे. येशू ख्रिस्ताच्या सेवाकार्यामध्ये आम्ही पाहतो तेव्हा मार्क 10 आणि 45 ही वचन आम्हाला काय सांगतात ते आम्ही पाहूया. मार्क 10 आणि 45 ही वचने आम्हाला काय शिकवत आहे देवाच्या वचनामधून. मार्क 10वा अध्याय आणि 45 वचन. कारण मनुष्याचा पुत्र ही सेवा करून घ्यावयास नाही तर सेवा करावयास व पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला प्राण खंडणी म्हणून अर्पण करावयास आला. पहा येशू ख्रिस्ताचं बलिदानाचं महत्त्वाचं उद्देश आम्ही पाहतो की तो सेवा करावयास तो म्हणतो मी सेवा करायला आलो. आणि हे आदर्श हा नमुना त्याच्या जीवनामधून आपल्या सेवेच्या द्वारे प्रभावित ठसा प्रभू येशू ख्रिस्ताने प्रगट केलेला आहे. आणि तो म्हणतो मी सेवा करायला आलो. इतकंच नाही पुष्कळांच्या मुक्तीसाठी माझा जीव खंडणी म्हणून अर्पण करण्यासाठी आलो. येशू ख्रिस्ताचं बलिदानाचं एकच झालेलं सार्वकालिक अर्पणाच्या द्वारे किती महान गोष्टी देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो. 2 करिंथ 5 आणि 21 आम्ही पाहतो तेव्हा 2 करिंथ 5 आणि 21 काय सांगत आहे? 2 करिंथ करासपत्र 5 आणि 21 मध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस म्हणतो ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे. आम्हाला या ठिकाणी देवाचं वचन काय शिकवतं? तो आमच्यासाठी पाप झाला. आमचे पाप त्याने स्वतःवर घेतले आणि आमच्या पापासाठी त्याने स्वतः शरीरामध्ये
न्याय त्याच्या शरीरामध्ये झाला आणि आम्हाला त्याने मुक्ती तारण त्याने दिलं आणि आम्हाला येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला देवाचं नीतिमत्व आम्हाला बहाल करण्यात आलं. देवाने आम्हाला येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला नीतिमान घोषित केलेला आहे. आम्हाला नीतिमान म्हणून परमेश्वर पाहतो, कारण तो आमच्या पापासाठी जेव्हा परमेश्वर पिता मानवाच्या पापाकडे ज्यावेळेस पाहतो तेव्हा येशूच्या बलिदानामधून पाहतो आणि ज्यावेळेस येशूच्या बलिदानामधून ज्यावेळेस तो पाहतो त्यावेळेस एक पश्चातापी व्यक्ती आपलं पापाबद्दल पश्चाताप करून येशूचा स्वीकार करतो आणि त्याला पाप क्षमा मिळते. त्यावेळेस देवाचं नीतिमत्व येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्याला प्राप्त होतं. आता गलतीकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 3ऱ्या अध्यायामधून आम्ही 13 वचन पाहतो तेव्हा काय म्हटलेलं आहे. गलतीकरास पत्र याचा अध्याय 3 आणि 13 वचन. आपणाबद्दल ख्रिस्त शाप झाला, त्याने आपणाला नियमशास्त्राच्या शापातून खंडणी भरून सोडविले. जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे असा शास्त्रलेख आहे. आणि किती अद्भुत गोष्ट आहे की तो आमच्यासाठी शापित झाला. तो आमच्यासाठी शापित झाला आम्हाला शापातून मुक्त करण्यासाठी. पापामुळे शाप आमच्या जीवनामध्ये होते. आदामाच्या पापामुळे ज्यावेळेस जगामध्ये पापाने शिरकाव केला त्यावेळेस मनुष्य शापित झाला. आम्ही शापित होतो आणि अशा आमच्यासाठी त्याने तो आमच्यासाठी शाप झाला. आणि म्हणून आम्ही पाहतो देवाच्या वचनामध्ये ज्यावेळेस अशा प्रकारे त्याने स्वतःचं बलिदान केलं, त्या एकदाचं सार्वकालिक जे बलिदानामधून त्याने इतक्या महान गोष्टी आमच्यासाठी केल्या, ते कशा केल्या त्याचं सविस्तर देवाच्या वचनामधून आम्हाला पाहायला भेटत आहे की तो कसा पाप झाला, तो कसा आमच्यासाठी शाप झाला आणि आमच्या मुक्तीसाठी त्याने आपला जीव खंडणी म्हणून अर्पण केला. आता पहा, पुढे आम्ही जेव्हा पाहतो तेव्हा आम्हाला समजतं की प्रभू येशू ख्रिस्त मेला आणि 3ऱ्या दिवशी मेलेल्यामधून जिवंत झाला. येशू ख्रिस्त त्याने वधस्तंभावर बलिदान केलं, त्याला पुरण्यात आलं आणि 3ऱ्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त हा जिवंत झाला. आणि जिवंत झाला त्याला आपण पुनरुत्थान म्हणतो. आणि पुनरुत्थान जिवंत झाल्यानंतर तो 40 दिवस या जगामध्ये तो राहिला. गौरवी शरीर त्याला मिळालं. 40 दिवस या जगामध्ये राहिला, अनेकांना दर्शने दिली आणि स्वर्गरोहण झालं त्याचं. आणि स्वर्गरोहण होत असताना मनुष्याने त्याच्या शिष्यांनी अनेक जणांनी ते पाहिलं आणि काय म्हटलं, देवाच्या राज्याची सत्ता आणि मंडळीची स्थापना करणं. आपण वाचूया मत्ते 16 आणि 18. ज्यावेळेस तो स्वर्गरोहण होत असता त्याने काय सांगितलेलं आहे. मत्ते 16 आणि 18 या वचनाकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो, मत्ते 16 आणि 18 या ठिकाणी देवाचं वचन काय सांगत आहे. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्या पुढे अधोलोकांच्या द्वाराचे काहीच चालणार नाही. पहा, ही एक देवाच्या राज्याची सत्ता आणि या ठिकाणी मंडळीची स्थापना करून देवाने हे वचन पेत्राला सांगितलं की मी काय म्हटलेलं आहे, आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस, या खडकावर मी आपली मंडळी रचीन. पहा, मंडळीची स्थापना आणि मंडळीची स्थापना करण्याचं या ठिकाणी पेत्रासंगती संभाषण करीत असताना काय म्हटलेलं आहे की या खडकावर मी आपली मंडळी रचीन, तिच्या पुढे अधोलोकांच्या द्वाराचे काही चालणार नाही. किती गौरवशाली चित्र मंडळीचं या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटत आहे. येशूच्या स्वबलिदानामधून पुनरुत्थानाच्या द्वारे एक मंडळीचा जन्म झालेला आहे. देवाच्या प्रिय मंडळीचा जन्म झालेला आहे आणि त्या मंडळीचं चित्र, त्या मंडळीचं सत्ता, त्या मंडळीचं अधिकार आणि त्या मंडळीचं गौरवी स्वरूप आम्ही या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो. किती महान गोष्ट आहे. आणि ज्यावेळेस या सर्व गोष्टी होत असताना त्याने सर्व राष्ट्रांना शिष्य बनवण्यासाठी सुवार्थद्वारे तो येईपर्यंत घोषणा करण्याची एक आज्ञा दिलेली आहे. मत्ते याचा 28वा अध्याय आणि ही एक शेवटली आज्ञा आम्ही म्हणतो. प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात
जाते समयी पुनरुत्थानानंतर जिवंत होऊन तो स्वर्गामध्ये जात आहे त्यावेळेस ही एक महान आज्ञा, तिला महान आज्ञा देखील म्हणतात, आणि ही एक महान आज्ञा देण्यात आलेली आहे. आणि काय म्हटलेलं आहे की या ठिकाणी 19 आणि 20 काय म्हटलेलं आहे, तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हास सांगितले, जे काही मी तुम्हास आज्ञापिले ते सर्व पाळावयास शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुम्हाबरोबर आहे. ही महान आज्ञा दिली आणि आजपर्यंत देवाचे लोक आणि मंडळी या कार्यामध्ये गुंतलेली आहे. देवाची मंडळी, देवाचे लोक या महान आज्ञेचं कमी अधिक प्रमाणामध्ये संपूर्ण जगामध्ये आम्ही पाहतो या महान आज्ञेचं पालन करीत आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताची राज्याची सुवार्ताची घोषणा करीत आहे. आणि या ठिकाणी आम्ही पुढे पाहतो तेव्हा असं म्हटलं, पुनरुत्थान घडवणे, जिवंतांना सहदेह बदलणे, नीतिमत्व अनीतिमत्वांचा न्याय करणे. आम्ही वाचू, ते वाचून घेतल्यानंतर आम्ही पाहू काय आहे ते. प्रेषित 10, प्रेषितांचं कृत्य याचा 10वा अध्याय आणि 10वा अध्याय आणि वचन 38 ते 43 ही वचने आपण वाचूया. 38 ते 43 ही वचने आम्हाला काय शिकवत आहे. नासोरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्म करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांस बरे करीत फिरला, कारण देव त्याच्याबरोबर होता. आणि त्याने यहूद्यांच्या देशात यरुशलेमेत जे काही केले त्या सर्वांचे साक्षी आम्ही आहोत. त्यांनी त्याला खांबावर टांगून मारले, त्याला देवाने 3ऱ्या दिवशी उठविले व त्याने प्रगट व्हावे असे केले. तरी हे प्रगटीकरण सर्व लोकांस नव्हे, पण जे साक्षी देवाने पूर्वी निवडले ते आम्हास केले. ते आम्ही तो मेलेल्यातून उठल्यानंतर त्याच्याबरोबर खाणेपिणे केले. त्याने आम्हाला अशी आज्ञा केली की लोकांस उपदेश करा व साक्ष द्या की देवाने नेमलेला असा जिवंतांचा व मेलेल्यांचा न्यायाधीश तोच आहे. त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या नावाने पापांची क्षमा मिळेल अशी साक्ष सर्व संदेष्टे त्याविषयी देतात. तर अशा प्रकारे आम्ही पाहतो की हे किती महान गोष्ट या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे की या वचनामधूनच आम्हाला समजतं, आम्हाला कळतं की ज्या येशूला देवाने उठविले आणि त्याविषयी ते अगदी प्रभावीपणे त्या येशू ख्रिस्ताबद्दलची साक्ष देतात. अगदी ठामपणे सांगतात की त्या येशूला देवाने उठवलं आणि ज्या येशूला उठवलं त्याच्याबरोबर आम्ही खाणेपिणे केले आणि त्याने आम्हाला अशी आज्ञा केली की एक दिवस न्याय होणार, नीतिमान अनीतिमानांचा न्याय. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की ज्यावेळेस ही एक महान घटना होणार आहे, ही एक महान घटना होणार, तो समय, ज्या समयी ही महान घटना होणार आहे त्याविषयी तो म्हणतो की सांगा लोकांना की एक दिवस प्रत्येकाच्या, काय म्हटलेलं आहे, जिवंतांचा व मेलेल्यांचा न्यायाधीश तोच आहे. एक दिवस तोच न्याय करणारा न्यायाधीश देखील आहे. येशू विषयी आम्ही शिकत असताना हे महान सत्य आज मी तुमच्यासमोर थोडक्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला आहे आणि म्हणून हे गोष्टी आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि पुढचं वेळ मी जयकर पाळक त्यांच्याकडे सोपत आहे. माननीय रेव्हरंड LP वळवी पाळक साहेबांनी अतिशय सोप्या भाषेत अतिशय महत्त्वाच्या या नोंदी आणि शिक्षण आम्हाला दिलेलं आहे, लेकरांना दिलं. मी पाळक साहेबांचा आभार मानतो. अँड ऑल्सो मे आय रिक्वेस्ट ऑनरेबल डॉक्टर रेव्हरंड G. जयकर सर, प्लीज एक्सप्लेन अस इन इंग्लिश लँग्वेज. आजचा जो विषय होता तो प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याची 3 महत्त्वाची जी काम करण्याची किंवा येण्याची जी योजना आहे त्याबद्दल होता. पहिला मुद्दा होता येशूचं नाव आणि तुम्हाला प्रश्न तसाच विचारला आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाचा अर्थ काय, तर तो तुम्हाला तिथे दिलेला आहे आणि तोच तुम्हाला लिहायचा आहे. तुमच्या या नोंदी ज्या आहेत याच्या मागे पानावर तुम्हाला इंग्रजी आणि मराठी प्रश्नसुद्धा दिले आहेत, उत्तरं पण दिलेले आहेत. ही पहिली गोष्ट. टुडे इव्हनिंग द लेसन नंबर 4 about Jesus Christ, the Son of God.
In your given notes, those transcriptions, you will read about 3 important aspects about Jesus Christ. One, his name. What is the meaning of his name, Lord Jesus Christ? And if you go to the answer sheet, you will find the answer. You are expected to recite or write only that much. References, explanation is for your understanding. But when we will examine you, you have to either recite, say by a word of your mouth, or write. What is the meaning of Lord Jesus Christ? You have to understand that and read properly. Second part was, what was the goal? Why did Jesus come to this world? Why? And 4 things were explained to you. You don't need to study very deeply about that, but at least you should say that for this reason Jesus Christ has come. The third is, what did Jesus do when he was here? And there are 5 things he did. Again, you don't have to explain all that if you are asked, but you can say a few things about what did Jesus do. And you have the answers, and you can recite or write those explanations. The important part is, you were supposed to recite the Lord's Prayer that he taught to his disciples. Our Father who are in heaven. आज सायंकाले, आज शाम को आपको प्रभु यीशु मसीह ने अपने चेलों को जो दुआ प्रार्थना सिखाई थी, वो आपको मुंह ज़बान करना है. और प्रेरितों की जो शिक्षा थी, जो हम उसे मराठी में मतांगीकार बोलते हैं, वो जो कबूलीनामा है, वो भी आपको मुंह ज़बान करना था. मेरी आशा है, हमारी आशा है कि आपने वो किया होगी. अगर नहीं किया है तो आपको करना है, क्योंकि आपकी एग्जामिनेशन जब होगी तो आपको ये दोनों बोलना है और साफ बोलना है. जो भी भाषा में आप बोलना चाहते आप इस्तेमाल कर सकते हैं. म्हणून या आठवड्यामध्ये आपणा सर्वांना 2 गोष्टी पूर्णपणे पाठ झालेल्या असतील. प्रेषितांचं मतांगीकार, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना शिकवलेली प्रार्थना, सोबत मागे मी तुम्हाला सांगितलं की असं प्रश्नपत्रिका दिलेली आहे. यामध्ये प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. 4था भाग आहे, व्हॉट इज द मीनिंग ऑफ द नेम लॉर्ड जीसस क्राइस्ट. यू हॅव द आन्सर. व्हॉट इज द मीनिंग ऑफ द नेम ऑफ द लॉर्ड जीसस क्राइस्ट? द मीनिंग of the name Jesus Christ is the Lord of all, Savior and anointed of God. You have to just write that much. That's all. आपल्याला हे 4था जो धडा आहे, ह्याचे प्रश्न दिलेले आहेत, ते तुम्ही वाचायचे आहे. एक प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा राहील, तो तुम्ही फक्त पाठ करायचा आहे व्यवस्थित, आणि त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. पुष्कळ 4 प्रश्न दिलेले आहेत. तुम्हाला 4 प्रश्न विचारले जाणार नाही. तुम्हाला केवळ एकच प्रश्न विचारला जाईल, आणि त्या प्रश्नामध्ये 2 भाग आहेत. प्रभू येशू ख्रिस्त या नावाचा अर्थ काय आणि त्याच्या येण्याचा उद्देश. प्रभू येशू या जगी का आला. आपण वचन वाचली, तुम्हाला दिलेले आहे. आणि माझी नम्र विनंती आहे, जे मुलांचा वर्ग घेत आहेत, कृपा करून आपल्या मुलांना पवित्र शास्त्राच्या पुस्तकांची ओळख करून द्या. त्यांना मदत करा संदर्भ शोधण्यासाठी. त्यांच्याकडून नावं पाठ करून घ्या. त्यांना शिकवा. घरी आईबापांना सांगा की त्यांना मदत करा, कारण त्यांची ही सुरुवात आहे. त्यांना एवढा मोठा 66 पुस्तकांचा ग्रंथ आणि त्याच्यातला अध्याय आणि वचन शोधणं एवढी सोपी गोष्ट नाही. मोठ्यांना जमत नाही बऱ्याचदा. म्हणून कृपा करून नवा करार, जुना करार, 39 पुस्तके जुन्या करारात, 27 नव्या करारात, तर ते शोधायला त्यांना मदत करा. घाई गडबड करू नका. आणि त्यांना जर जमलं तर तुम्ही त्यांच्याकडून पाठ करून घ्या हे नावं. त्यांना त्याचा फायदा आयुष्यभर होणार.
आहे. याशिवाय काही आपल्याला अडचण असेल तर आपण रेव्हरंट अनुप वळवी किंवा डॉक्टर राजेश वळवी यांच्याशी किंवा मी आहे किंवा लाजरस पाळक आहेत आमच्याशी संपर्क करू शकता. जे पहिल्यांदा परत काही कारणामुळे परीक्षा होत्या, काही कारणामुळे आज सामील झाले असतील, माझी विनंती आहे की त्यांचा अभ्यास जास्तीचा वर्ग घेऊन पूर्ण कराल पुढच्या रविवारी जमलं तर किंवा मध्ये. म्हणजे त्यांचं मागचं जे 3 अभ्यास झालेले आहेत त्याच्यामध्ये ते मागे पडणार नाहीत आणि त्यांना परीक्षा द्यायला सोपं जाईल. म्हणून जे अभ्यास करणारे मुलं आणि मुली आहेत ऑनलाईन बघत राहा, तुम्हाला दिलेल्या नोंदी वाचत राहा, काही तुम्हाला बोलून दाखवायला सांगितलं आहे बोलत राहा आणि मार्गदर्शक सेवकांनी मंडळीच्या पुढाऱ्यांनी तास झाल्यावर त्यांना प्रश्नपत्रिकेची कल्पना द्या, त्यांच्याकडून मार्गदर्शन देऊन त्यांना बोलायला लावा म्हणजे त्यांची तयारी होईल. I request all the leaders and pastors of the churches to help them to understand the questions that are given with these notes. Help them to remember, memorize the short answers because this is a catechism. Only believing the faith statements that we studied together. This is not a Bible study. This is learning and memorizing the statements of our faith. म्हणून कृपा करून एकमेकांना मदत करा. काय अडचण असल्यास आपण आम्हाला सांगू शकता. काही आहे तर रेव्हरंट अनुप वळवी आपल्याला 2 शब्द सांगतील. सर्वप्रथम मी पुन्हा एक वार परमेश्वराला धन्यवाद देतो आणि डॉक्टर रेव्हरंट जी जयकर पाळक साहेब, रेव्हरंट LP वळवी पाळक साहेबांचा आभार मानतो, कारण की रेव्हरंट जी जयकर पाळक साहेबांनी हा अध्ययनाचा तास आणि अभ्यासक्रम आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिला आणि SA चर्चच्या सर्वच मंडळांमध्ये आपण हे अध्ययन करीत आहोत व आजचं अध्ययन रेव्हरंट LP वळवी पाळक साहेबांनी घेतलं. त्यासाठी सर्व गटाच्या वतीने त्यांचं आणि रेव्हरंट जी जयकर पाळक साहेबांचं मनपूर्वक आभार आम्ही मानतो. हा अध्ययनाचा जो कालावधी आहे हा 10 आठवड्याचा आपण केलेला आहे. म्हणजे मग परीक्षा घेऊन मोंदी गुरुवारी आपण विधिपूर्वक विद्यार्थ्यांना बाप्तिस्मा देऊ शकतो. तत्पूर्वी विद्यार्थ्यांची तोंडी आणि लेखी परीक्षा होईल. प्रेषितांचा मतांगीकार आणि प्रभूने आपल्या शिष्यांना शिकवलेली जी प्रार्थना आहे ती मुखोद्गत करून ती विद्यार्थ्यांकडून पालकांच्या समोर मंडळीच्या पंचमंडळासमोर बोलून घेण्यात येईल. नित्यवर्षाप्रमाणे यावर्षी देखील आपण ती करणार आहोत. यासाठी प्रभू आपल्याला कृपा देव. जे ऑनलाईन बघत आहेत आपणाला विनंती आहे आपण सप्ताहात एकदा तरी आम्हाला फोन करावा. मी आहे, रेव्हरंट जी जयकर आहेत, मंडळीचे सचिव श्री PD लवणे आहेत, आपण यांना फोन करावा अशी मी आपल्याला विनंती करतो. जेणेकरून तुम्हाला कोणत्या सिद्धांतामध्ये काही शिकण्याची गरज आहे, अधिक मार्गदर्शनाची गरज आहे तर आम्ही उपलब्ध आहोत, आम्ही तुम्हाला सांगू शकतो. जे विद्यार्थी या ठिकाणी आहेत व पाळक आणि वडील वर्ग या ठिकाणी आहेत आपण थोड्या वेळासाठी येथेच थांबायचं आहे. व जे ऑनलाईन आहे आजचा जो अभ्यासाचा वर्ग आहे तो आपण प्रार्थना करून या ठिकाणी थांबवणार आहोत. काय अडचण असल्यास आम्हाला कळवा. प्रार्थना करू. मी रेव्हरंट नेल्सन पाळक साहेब कृपा करून आपल्याला विनंती करतो पुढे या, थोडक्यामध्ये प्रार्थना करा आणि मग आपण समाप्त करू. प्रार्थना करू. आकाश आणि पृथ्वी यांच्या गौरवी देव बापा, आजच्या या सायंकाळी बाप्तिस्म्याच्या वर्गासाठी आम्ही तुला खरोखर धन्यवाद देतो, कारण तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तू आमच्यावर प्रीती केलीस. आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सदा आणि सर्व काळचं तू जीवन दिलं, यासाठी की आम्ही सदैव तुझं गौरव करावं आणि तुझी स्तुती करावी. आजच्या या बाप्तिस्म्याच्या वर्गासाठी आम्ही खरोखर तुला धन्यवाद देतो की गेल्या काही हप्त्यापासून या लेकरांच्या शिक्षणामध्ये तुझ्या वचनाच्या द्वारे भर पडलेली आहे आणि आमचा विश्वास आहे की प्रत्येक या लेकरांनी तुझा स्वीकार केलेला आहे तुझ्या वचनाच्या द्वारे. म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. इथे असलेले जे उपस्थित व्यवस्थापक आहे, आदरणीय रेव्हरंट ग्रॅडविन पाळक साहेब आहे, आदरणीय रेव्हरंट अनुप पाळक आहे, आदरणीय
एस ए चर्च सचिव लवणेश सर आहे, आदरणीय रेव्हरंट लाजरस पाळक आहे आणि येणारे सर्व शिक्षक या सर्वांना तुझ्या पवित्र हातामध्ये घे. या दिवसामध्ये विशेष या लेकरांची तू तयारी कर आणि तुझी गौरी कृपा सदैव या लेकरांवर तू असू दे. जे ऑनलाईन उपस्थित आहे त्यासाठी देखील आम्ही तुला धन्यवाद देतो. त्यांनी देखील तुझं वचन ऐकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये गौरी दे बापा त्यांना देखील तू आशीर्वादित केलंस. म्हणून आज सायंकाळी आम्ही सर्व मिळून तुझ्या पवित्र हातामध्ये पडतो. प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन.